पुढची एक मोठी बातमी आहे। पुरंदरच्या प्रस्तावित विमानतळाला विरोध करण्यात आलाय। पुरंदरमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन आहे आणि विमानतळासाठीचं सर्वेक्षण शेतकऱ्यांनी बंद पाडलंय। पुण्याजवळ पुरंदरच्या प्रस्तावित विमानतळाला शेतकऱ्यांकडून विरोध होतोय आणि याच्याच विरोधात त्यांनी आंदोलन केलंय आणि म्हणूनच विमानतळासाठीचं सर्वेक्षण शेतकऱ्यांनी बंद पाडलंय। पुरंदरमध्ये होणाऱ्या प्रस्तावित विमानतळाला शेतकऱ्यांकडून विरोध होतोय आणि आपला विरोध दाखवण्यासाठी त्यांनी आंदोलन केलंय आणि त्यासाठी विमानतळासाठीचं जे सर्वेक्षण होतं ते शेतकऱ्यांनी आंदोलन करून बंद पाडलंय। आपण अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी निलेश जगताप यांच्याकडून। निलेश, शेतकऱ्यांनी आंदोलन केलंय आणि त्यांनी विमानतळासाठीचं जे सर्वेक्षण होतं ते बंद पाडलंय, हे आंदोलन अजूनही सुरू आहे का? मानसी, मुळात जे पुरंदरला छत्रपती संभाजी महाराज जे विमानतळ होतं, या विमानतळाला येथील स्थानिक शेतकऱ्यांनी सातत्याने विरोध केलेला आहे। या अगोदर सुद्धा अनेक वेळा आंदोलन करण्याचा प्रयत्न केलेला आहे। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढला होता, 2 दिवसापूर्वी तहसील कार्यालयावरही मोर्चा काढला होता। मात्र तरी आज ज्यावेळेस सर्वेक्षण आज या ठिकाणी करणार होतं, शासकीय जागेचं सगळ्यात पहिल्यांदा सर्वेक्षण करण्यात येणार होतं। मात्र सकाळपासूनच सर्वेक्षण जरी दुपारी सुरुवात होणार होती तरी सकाळपासूनच हजारो शेतकऱ्यांनी गावामध्ये ठिय्या मांडला होता। ज्यावेळेस सर्वेक्षण करणारी समिती आली, पोलीस आले, त्यावेळेस चर्चा घडली। मात्र तरी शेतकरी स्वतःच्या भूमिकेवरती ठाम होते, काहीही झालं तरी आम्ही सर्वेक्षण करून देणार नाही। मात्र तरी शेतकऱ्यांचा विरोध डावलून ज्यावेळेस सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली त्यावेळेस जे ग्रामस्थ होते ते सर्वजण संतप्त झाले आणि सर्वांनी स्वतःला अटक करून घेतलेली आहे। पोलिसांच्या गाड्यांमधून 2000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना सासवड पोलीस स्टेशनला आणलेलं आहे। त्यांच्यावरती त्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्याचं काम चालू आहे आणि 2000 पुरुष महिला शेतकरी आता सासवड पोलीस स्टेशनला आलेले आहेत। मानसी, बरोबर निलेश, पण हे आंदोलन करताना शेतकऱ्यांनी अजून त्यांच्या कोणत्या मागण्या सरकार पुढे मांडल्या आहेत? मानसी, शेतकऱ्यांची एकच मागणी होती की आमच्या जमिनी काही झालं तरी आम्हाला विमानतळासाठी द्यायच्या नाहीत, कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही आमची जमीन देणार नाही। मागण्या वगैरे या सगळ्या गोष्टी नंतरच्या शेतकरी म्हणतायत। शेतकऱ्यांची एकच मागणी, आम्हाला करोडो रुपये दिले, आम्हाला सोन्याची घरं जरी दिली तरी आम्हाला आमची जमीन द्यायची नाही, काही झालं तरी आम्हाला आमचं गाव सोडायचं नाही। त्यामुळे कोणते किती आम्हाला पैसे दिले, काही दिलं तरी आम्ही आमच्या जमिनी देणार नाही, या भूमिकेवरती ग्रामस्थ ठाम आहेत, अन्यथा आमच्या मैतावरून जावं लागेल। बरोबर निलेश, पण शेतकऱ्यांनी आज जे आंदोलन केलं, या आंदोलनाच्या मागे कुठला त्यांना राजकीय पक्षाचा पाठबळ आहे का? कुठल्या राजकीय पक्षाने त्यांच्या आंदोलनाला आज सपोर्ट केलाय का? 2 दिवसापूर्वी तहसील कार्यालयावरती ज्यावेळेस मोर्चा गेला होता त्यावेळेस या मोर्चाच्या सुरुवातीला जी लोक होती यांच्याशी चर्चा न करता मोर्चात सामील झालेल्या जे सर्वसामान्य शेतकरी होते, जे वयस्कर आजोबा होते, या सगळ्यांशी जेव्हा आम्ही बातचीत केली त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं आमच्या मोर्चाला कोणी नेतृत्व नाही, तर आम्ही प्रत्येक शेतकरी म्हणून या मोर्चाचं नेतृत्व करतोय आणि कोणतेही राजकीय पक्ष जर पाहिलं तर वेगवेगळे मतप्रवाह राजकीय पक्षांमध्ये सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। अनेक राजकीय पक्षांचे नेते काही समर्थन करतायत तर काही विरोधक करतायत, मग कोणत्याही पक्षाने अधिकृत भूमिका या ठिकाणी जाहीर केली। निलेश, या सगळ्या आंदोलनावर भाजप शिवसेना नेत्यांकडून काय प्रतिक्रिया व्यक्त होते, त्यांची काय नेमकी भूमिका आपल्याला पाहायला मिळते? राज्यमंत्री विजयबापू शिवतारे पुरंदर या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात। त्यांनी स्वतः त्या ठिकाणी शेतकऱ्यांशी जाऊन चर्चा केली होती आणि चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की विमानतळ हे विकासाच्या दृष्टीने होणं गरजेचं आहे। मात्र जर शेतकऱ्यांचा विरोध होत असेल, जर मागण्या पूर्ण होत नसतील तर मी स्वतः शेतकऱ्यांसोबत विरोध करेल, अशी भूमिका त्यांनी एकेकाळी घेतली होती। तर राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार साहेब, ज्यावेळेस हा मोर्चा पुणे येथे मोर्चा झाला होता त्यावेळेस तालुक्यातील सर्व राष्ट्रवादीचे नेते मोर्चात सहभागी झाले होते। त्यावेळेस अजितदादांनी सांगितलं होतं की पुरंदरमध्ये विमानतळ होणं हे विकासाच्या दृष्टीने महत्वाचं आहे। मी तालुक्यातील नेत्यांशी चर्चा करून त्यांना समजावून सांगेल। त्यामुळे अनेक नेते जे तालुक्यातील पुढारी आहेत, अनेक पुढारी समर्थन करतायत तर काही पुढारी या ठिकाणी विरोध करताना। निलेश, आपल्यासोबत शिवाजीराव आढळराव पाटील आहेत, खासदार, आपण त्यांच्याकडून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। सर, शेतकऱ्यांनी हे आंदोलन केलंय, पुरंदरमध्ये जे विमानतळ होणार आहे त्याला त्यांचा विरोध आहे, आपली काय प्रतिक्रिया आहे? माझी भूमिका ह्या दृष्टीनं अतिशय स्पष्ट आहे। गेल्या महिन्याभरापासून मी राज्य सरकार आणि केंद्र सरकारला समजावून सांगतोय की पुरंदरला विमानतळ नेणं हे राज्य सरकारची भविष्यातली खूप मोठा चुकीचा निर्णय ठरणार आहे। कारण पुरंदर पुणे शहराच्या दृष्टीनं आणि औद्योगिक क्षेत्र हे चाकण, तळेगाव, शिक्रापूर आणि रांजणगाव या परिसरामध्ये इंडस्ट्री आहे। जवळजवळ 20,000 छोटे मोठे उद्योग आहेत, 2.5-3 लाख कामगार त्यामध्ये संबंधित आहेत आणि सगळ्यात जास्त प्रवासी वाहतूक विमानाची या परिसरातून आणि पुणे शहरातून होते। जर विरुद्ध दिशेला विमानतळ नेला पुरंदरला, मला पुरंदर वासियांचा विरोधाचं व्हायचं नाही मला,
मला माहिती आहे की त्यांचा विरोध होतोय. हम्म. पण जर नेला तर आज जी पुणे शहराची वार्षिक प्रवासी वाहतूक 38 लाख वर्षाला आहे. पण सर आता किंवा- शेतकऱ्यांनी एक आंदोलनाचा हत्यार उपसलंय, त्यांनी हे आंदोलन केलं, त्यांनी आणि असं ते सांगतोय ना मी, सर्वेक्षणही हां. ते सांगतोय की कुठल्याही परिस्थितीत हा एअरपोर्ट पुरंदरला नेणं हा चुकीचा निर्णय फिजिबल होणार नाही. देशाच्या प्रत्येक विमानतळाला प्रत्येक वर्षी 10 ते 15% पण मग प्रवासी या वाहतूक वाढते. शेतकऱ्यांच्या वाहतूक वाढते. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला तुम्ही शिवसेना आता जाहीर पाठिंबा देणार का? त्यांच्या आंदोलनाला शिवसेना म्हणणार का की हो आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत आणि हे विमानतळ इथे हे बघा, व्हायला मी नको? माझ्या दृष्टीनं माझ्या परिसरातील माझ्या लोकसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांची मागणी खेडला विमानतळ व्हावा या मताची मी ठाम आहे. तिथं त्या तालुक्यामध्ये त्यांच्या आंदोलनाला मी पाठिंबा देणं किंवा विरोध करणं हे मला संयुक्तिक वाटत नाही. धन्यवाद आणि दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. मुळातच हा विमानतळ तिकडं नेणं हे बरोबर. चुकीचं होणार आहे. बरोबर, धन्यवाद दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. आपल्यासोबत शिवसेनेचे खासदार शिवाजीराव पाटील होते आणि विमानतळ पुरंदरमध्ये होऊ नये अशी भूमिका, असं मत त्यांनी व्यक्त केलंय. तर पुरंदरमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे, शेतकऱ्यांनी आंदोलन केलंय आणि पुरंदरमध्ये होणाऱ्या प्रस्तावित विमानतळाला शेतकऱ्यांनी विरोध केलाय.